मी तळेगावला आलो. त्याआधी बार्शीला शिक्षण झालं, त्यानंतर कोल्हापूरला शिक्षण झालं आणि नंतर 81ला मी तळेगावला आलो. त्यापूर्वी दर उन्हाळ्यात आम्ही मे महिन्यात सुट्टी येतच होतो तळेगावला. आणि आमच्या घराजवळच यांचं सायकलचं दुकान होतं. लहानपणापासून बघितले, हर हुन्नरी, कुठल्याही कामाला नाही म्हणणार नाही. गल्लीतल्या लोकांना, लेडीजना वगैरे कुणालाही कधीही काही मदत असली हक्काने यांना सांगणार आणि यांनी निश्चित ते काम करणार असा सगळ्यांना विश्वास. त्यावेळेसचा जो त्यांचा प्रचंड उत्साह तो आज 70 ओलांडल्यानंतरही आहे, हे विशेष. आता डॉक्टरला हानेजे साहेब नाही तर मी त्यांना विनंती करणार होतो यांच्या डीएनएची एकदा टेस्ट करा आणि यांच्या काय काय विशेष आहे, त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिन प्रमाण, लाल पेशी वगैरे जे काही आहे त्याचा अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या पिढीला घडवायला त्याप्रमाणे करता येईल. इतका उत्साह अत्यंत. आणि दुसरी गोष्ट, हे जे पुस्तक लिहिलंय त्यासाठी नेहमी मला त्यांचे मेसेजेस येत राहायचे, प्रतिक्रिया विचारायचे. आणि जे दिलीपरावजी देशमुख साहेबांनी जे ज्याला मायक्रो आपण म्हणू, असं सूक्ष्म त्यांनी ते पुस्तकाचं आपल्या समोर विश्लेषण केलं आणि अक्षरशः ते पुस्तक आपल्या समोर सगळ्यांनी त्यांनी अक्षरशः उभं केलं, मांडलं. जणू काही आपण आता 70% ते पुस्तक वाचलं. इतकं बारीकाईने त्यांनी विश्लेषण केलं. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीने, एवढ्या मोठ्या बिझी व्यक्तीने हे पुस्तक वाचावं आणि त्याच्यावर इतकं सुंदर आणि सूक्ष्म रीतीने त्याच्यावर विश्लेषण करावं, ह्यातच खरं बाप्पाचा विजय, त्यांच्या लेखनाचं ताकद आहे. दुसरं मी एक यावेळेस बाप्पांना विनंती करेन, तुम्ही इतरही पुस्तक खूप लिहिता, परंतु तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे आजच्या पालकांसाठी मुलं कशी घडवायची ह्याचं सुंदर उदाहरण तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे अनुभव आहे. आम्ही पाहिलंय, जेव्हा घराचं बांधकाम होतं, मुली मला वाटतं 7वी 8वी 9वीला असतात, 2-2 मजले सगळी वाळू, लागणारी विटा यांनी आणि मुलांनी मुलींनी नेलेले. असं नाही की बाबा आता शाळा शिकलेल्या आहेत, शाळा शिकतायत मग त्यांना काम कसं नाही. हे रविवारी शनिवारी सकाळी संध्याकाळी तेवढं कष्ट मुलांकडे करून घेतलंय. कुठली गोष्ट मुलांना म्हणजे अत्यंत, आपण जे म्हणतो मी भोगलं ते मुलांनी भोगू नये, त्रास भोगू नये. उलट जेवढं मुलांना प्रतिकूल परिस्थिती आपण निर्माण करून देऊ तेवढी मुलं तयार होतात. आणि ह्यांची जी सगळ्या मुलं शिकली, हे अत्यंत त्यांना त्याच्यातून हे सुद्धा कळलं, जगायचं कसं, कुटुंबात राहायचं कसं, पैशाची बचत कशी करायची आणि कुटुंबासाठी कसं. खऱ्या अर्थाने ह्यांचं घर, आपण तर कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकतो, इंजिनियरला लेबर लावतो, माणसं लावतो आणि करून घेतो, पैसे टाकत राहतो. ह्यांनी त्याच्यात त्यांचा घाम मिसळला त्या सिमेंटमध्ये. खऱ्या अर्थानं ह्यांनी हे घर बांधलेलं आम्ही पाहिलं. आणि मुलांना कसं मोटिवेशन करायचं, मुली सर्वसाधारण सगळ्या अभ्यासात, परंतु त्यांना सांगायचं तुम्ही हुशार आहेत. मी तुमचं किशोर भाऊ म्हणायचे मला, किशोर भाऊकडे कौतुक केलं, यांच्याकडे केलं, आता तू माझं नाव कमी करू नकोस, माझ्या नावाला हे होईल असं म्हणून त्यांनी मुलांनाही प्रोत्साहन दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या अनुभवावर तुम्ही मुलांसाठी, पालकांसाठी खास पुस्तक लिहावं. अत्यंत कष्ट, प्रत्येक काम घरी यांनी केलेलं आहे. रंगरंगोटी घरची करायची तर घरीच करायची, सगळ्यांना घेऊन, मुलांना बरोबर घेऊन केलेली आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी केलेली आहे अशी, आणि त्यातूनच ही मुलं घडलेली आहेत. आणि सृष्टीला सुद्धा त्यांनी मला अनेक त्यांचे अनुभव सांगितले. कलेक्टर साहेबांनी तर सांगितलं हिची एवढी क्षमता नाही, डॉक्टरांनी सांगितलं, तेव्हा कलेक्टर साहेबांना म्हटले जर काही या मुलीला झालं तर 302चा गुन्हा तुझ्यावर नोंदवी, लक्षात घ्या. तरी सुद्धा यांनी जिद्द हटली नाही. ज्या ज्या काही अडचणी येतील त्या त्यांनी सोडवत गेले. सतत 5 दिवस नृत्य करायचा, फक्त मला वाटतं 5-5 मिनिटं मध्ये ब्रेक असायचा, 2 मिनिटं 3 मिनिटाचा ब्रेक असायचा. मग झोपेचा प्रश्न कसा सोडवायचा, कारण 5 दिवस कुणी जाऊ शकत नाही, एवढं डान्स करू शकत नाही. त्याच्यावर त्यांनी मार्ग काढला. स्वतः योग निद्रा शिकले, ते सृष्टीला त्यांनी शिकवलं योग निद्रा. आणि त्या 2 मिनिटात 3 मिनिटातच तिची 6-7 तासाची झोप होत होती.
एवढं बारक मायक्रो प्लॅनिंग केलेलं तिच्यासाठी सुद्धा. तर ह्या सगळ्या अनुभवासाठी त्यांनी पालकांसाठी एक पुस्तक लिहिणं अपेक्षित आहे. आणि ते जर लिहिलं तर निश्चित आपल्याला ते समाजाला सगळ्यांना डोळे उघडणार असते. आणि मुलांना कसं कष्ट फार लाडात वागून आणि फार त्यांनी अजिबात लाड पुरवलेलं नाही, सोसले पुरवलेले नाही. प्रॅक्टिकल काय आपल्याला अडचणी त्या मुलांसमोर त्यांनी मांडल्या. आर्थिक परिस्थिती आपली काय आहे ती झाकून न ठेवता त्यांच्या समोर मांडली. आपण पैशाची बचत का करायची, आपण शिकायचं का, आपल्याला हे प्रत्येक काम आपल्याला घरी करावं लागेल कशासाठी, हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर असं बाप्पांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, हे पुस्तक तुम्ही लिहा. इथं तो तुम्ही अनेक त्यांना विशेष म्हणजे शिकलेले नसताना सुद्धा खूप वाचायचे ना. आम्ही तिथं तासन तास दुकानापाशी बसायचे. आम्हाला ते सगळं डिटेल सांगायचे, महाभारतातलं काय, रामायणातलं काय, इतर गोष्टी काय काय काय, ते मायक्रो विश्लेषण मी ते प्रत्येक गोष्टीचं फार बारकाईने करायचे. प्रत्येक गोष्ट ते खोलात जाऊन बारकाईने करायचे. असं हे व्यक्तिमत्व आहे आज. आणि लातूर मध्ये आल्यानंतर त्यांचा हे व्यक्तिमत्व आणखी बहरलं. लातूरची खरंच हवा आणि पाणी आहे प्रत्येकाला. इथं मला इथल्या मार्केटमध्ये खूप नेहमी आवडते. इथं बार्शी, सोलापूर इथं जाणं 12 महिने कधी या तुम्ही, इथल्या मार्केटमध्ये एक चैतन्य असतं, हालचाल असते, उलाढाल असते. ते असं लातूरच्या इथं आल्यानंतर खरंच यांचं व्यक्तिमत्व वाढलं. यांच्या तुमच्या सगळ्यांची इथल्या लातूरकरांची त्यांचा संपर्क वाढला आणि आणखी ते तर मोटिवेटेड होते आणि आणखी जास्त मोटिवेटेड झाले. आणि हे पुस्तक वगैरे लिहिलेलं आहे त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज या कार्यक्रमाला इथं मला थोडी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.